हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण चाललो आहे स्ट्रीट ऑफ युरोप. तुम्ही बघताय, हे बघा, हे आहे स्ट्रीट ऑफ युरोप. तर तुम्ही म्हणाल का युरोपला गेली की काय? तर असं काही नाही आहे, हे आपल्या पुण्यामध्येच आहे. जर आपल्याला युरोपमध्ये तर नाही जाऊ शकत आपण, तर आपल्या पुण्यामध्येच राहून युरोपचं फील नक्की घेऊ शकतो. तर हे बघा, तेच आहे हे ठिकाण, ज्याला मी म्हणेल मिनी युरोप. तर खूप छान आहे. बिल्डिंग्स वगैरे सगळं काही युरोपियन स्टाईलने आहे, म्हणून त्याला नाव देतानाच असं दिलेलं आहे स्ट्रीट ऑफ युरोप. तर हे बघा, बिल्डिंग स्ट्रक्चर सगळं काही युरोपियन स्टाईलने आहे. लाईटिंग, डेकोरेशन सगळं. इथं आपल्याला शॉपिंगसाठी आहे, फोटोग्राफीसाठी पण भरपूर असे पॉईंट आहेत. ज्यांना फोटोशूट करायचे ते नक्की इथं एकदा व्हिजिट केलं तर खूप छान असे फोटो येतील इथे. असं वाटणारच नाही की आपण हे फोटो इथं पुण्यामध्ये काढलेले आहेत असं. तर तिथं गेल्यानंतर मग आम्ही खूप सारं असं फिरलो. हे बघा, खूप छान वाटते. असं वाटतच नाही आहे की आपण पुण्यामध्ये आहोत. असं वाटतं की नक्कीच वेगळ्या दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये गेलो की काय. तर इथं सगळं कॅफे स्टाईलने फूड स्ट्रीट आहे. इथली बैठक वगैरे बघा, सेम कॅफे स्टाईलने आहे. तर तिथं गेल्यानंतर आम्ही खूप सारे फिरलो. हे बघा, सगळे असे शॉप आहेत. थोडीफार खरेदी वगैरे पण केली आम्ही तिथं गेल्यानंतर. तर तिथलं दृश्य असं पूर्ण पाहून घेतलं. हे बघा कसा माहोल आहे, खूप छान आहे. इथं एवढी मोठी स्क्रीन लावलेली होती, खूप मोठी अशी स्क्रीन होती तिथे लावलेली. हे पूर्ण खालून आपण जर बघितलं तर हे असं दिसत होतं काहीतरी. खूप मस्त होतं. काही शॉप चालू होते, काही संध्याकाळच्या वेळी मला वाटतं चालू होत असतील. तर आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो. नंतर आम्ही थोडंफार खाल्लं, कारण फूड स्ट्रीट आहे म्हटल्यानंतर तिथलं जे आहे ते आपण एन्जॉय तर केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही बर्गर खाल्ला, कारण पिऊला बर्गर खायचा होता, म्हणून बर्गर एन्जॉय केला. मस्त होता. म्हणजे खूप छान आहे सगळं. जर आपण हायजीन बघितलं तर खूप छान आहे. तुम्हाला एक कचराही तिथं दिसणार नाही कुठे खाली, इतकं स्वच्छता आहे तिथं. मग मस्त असं आम्ही बर्गर एन्जॉय केला. आणि त्यानंतर बघा, आम्ही बर्गर खात होतो त्याच वेळी ना तिथं एक बघा, ही मनी माऊ आली आहे, मॅव मॅव करत होती. आणि मग पिऊने तिला फ्रेंच फ्राईज दिले खायला. तसंच आम्ही हे बघा, आपण त्या जिथं गेलो आहोत तिथले जे स्टेअर आहेत त्याचंसुद्धा स्ट्रक्चर वेगळं आहे. ही स्टेअर आहे, वाटणार पण नाही इथं स्टेअर आहे म्हणून. सगळं काही वेगळं वेगळंच आहे. हे बघा, असे वेगवेगळे शॉपिंग पण आहे तिथं. दिसत असेल तुम्हाला माझ्या मागे की हे शॉपिंगचे सगळे शॉप पण आहेत तिथं. हे बघा, पिऊला पाणी प्यायचं होतं म्हणून पिऊ स्वतः एकटीच गेली पाणी बॉटल आणाय आणि स्कॅन करते. तर ते शॉपवाले पण एवढे खुश झाले तिला बघून, एवढी छोटी मुलगी पेमेंट करते बघून. आणि मग आम्ही तिथं वेगवेगळ्या ठिकाणी थोडेफार फोटो कॅप्चर केले. हे बघा, कसलं भारी दिसते मागून, फोटोच्या मागे दिसत असेल तुम्हाला. तरी फोटो एवढे व्यवस्थित कॅप्चर नाही करता आले. आणि नंतर घरी आल्यावर कळलं की इकडे इकडे केले असते तर अजून खूप छान वाटलं. हे बघा, पिऊचा तर खूप छान फोटो आलेला आहे. चांगली स्टाईलमध्ये उभं राहून वगैरे तिने. हे बघा, स्टेअर कशा आहेत तिथल्या, वेगळ्याच आहेत जरा. अशी लाईटिंग आहे ह्याच्यामध्ये जे मागं दिसते ते. रात्रीच्या वेळी तर खूप छान वाटेल. असे आम्ही थोडेफार फोटो कॅप्चर केले. आणि हे बघा तिथलं दृश्य मी पूर्ण तुम्हाला आता युरोप मॉल कसा आहे किंवा स्ट्रीट मॉल कसा आहे ते दाखवते. हे बघा, कसं वाटलं हे ठिकाण तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जवळ राहत असताल इथे कुठे तर नक्की एकदा येऊन जा, तुम्हाला पण आवडेल. खूप छान आहे. आणि आपल्या जवळ असेल तर नक्कीच एकदा आलं पाहिजे अशा ठिकाणी, की जे आपण युरोपला जाऊ शकत नाही, पण तिथं कसं असतं, काय कल्चर आहे तिथलं ते इथं येऊनसुद्धा आपण अनुभवू शकतो. त्यामुळे येऊन जा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे ना आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळत असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर
आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट करा. इथून मागे तुम्ही खूप छान सपोर्ट देत आहात. असाच सपोर्ट पुढे राहू द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.